आहे अमरावतीमध्ये दंगल घडू नये म्हणून आम्ही माघार घेत असल्याचं बच्चू कडूंनी जाहीर केलं आहे। भाजपची संस्कृती राणांनी बिघडवल्याचा आरोप सुद्धा बच्चू कडूंनी केला आहे। तर गृहमंत्रीच कायदा मोडतात असा हल्लाबोल बच्चू कडूंनी केला। अमरावतीमध्ये दररोज 2-3 कोटींचे जुगार होतात असा आरोप सुद्धा बच्चू कडूंनी केला आहे। तर खरी लढाई सुरू आहे, जनता आम्हाला न्याय देईल असं सुद्धा बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। बच्चू कडू जे सायन्स कोर मैदानावर सभा घेण्यावर ठाम होते आणि प्रसंगी आपण उपोषण करणार असा इशारा ते देत होते आणि त्यामुळे आज भाजप आणि बच्चू कडूंच्या प्रहारचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता असतानाच आता बच्चू कडूंनी या मैदानातून माघार घेतल्याचं पाहायला मिळतंय आणि गृहमंत्री देशाचे गृहमंत्री अमित शहांनी कायदा मोडल्याचा आरोप त्यांनी केला। काही विनाकारण आमच्यावर दुसरे आरोप लावल्यापेक्षा आणि निवडणुकीत ते काही करू शकतात। मग तर अजूनही भीती आहे का 26 तारखेला किंवा आता उद्या परवा काही एखादी मुस्लिम आणि हिंदूची दंगल घडू शकते आणि अशा खालच्या पातळीवर येऊन निवडणूक जिंकण्याची त्यांची सवय आहे आणि म्हणून आम्ही 2 पावलं कार्यकर्त्यांनी म्हटलं की आपण मागे घेतलं पाहिजे। कायदा तोडला आहे, गृहमंत्र्यांना तोडलेला आहे कायदा। त्यांनी सभा घ्यायलाच नको होती, उलट दुसरीकडे घ्यायला पाहिजे होती आणि आम्हाला परवानगी दिल्यानंतर त्यांना नाकारल्यानंतर पुन्हा आम्हाला नाकारतो त्यांना देतो, तर ही घटना अतिशय निषेधार्थ आहे। तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।